बसते का डोक्यामध्ये? जो भोग आज आहे तो उद्या नाहीये. उद्या नाही शब्दाचा अर्थ लगेच उद्याच नाही असं नाही बरं का, म्हातारपणामध्ये नाही. जी शारीरिक स्थिती तुमची आज आहे, जे इंद्रियामध्ये आज तुमच्या पाठवले आहेत ते उद्या नाहीये. आणि जर समजा उद्या नाहीयेत म्हणून आजच विषयाचा आपण भोग घ्यायला सुरुवात केली, सर्वेंद्रियानाम जयंती तेजा. इतकं असं विचित्र शब्द आहे. उद्या नाहीये तर नसेल उद्या, आज तुम्ही तो भोग घ्या, आज खा तुम्ही. तर ज्या विषयांचा आस्वाद आपण घेतो ती विषय जीर्ण करतात माणसाला. सर्वेंद्रियांना, सगळ्या इंद्रियांना, विचाराला जीर्ण करतात, मनाला जीर्ण करतात, 10 इंद्रियाला जीर्ण करतात आणि शरीराला जीर्ण करतात. इथं लहान मुलाला समजतं जे आपल्याला समजत नाही. आणि उत्तर असे दिलेले आहेत नचिकेताने, त्याच्या परिणामासह यमाला उत्तर दिलेले आहेत. कोणाविषयी तुम्ही मला बोलताय? स्वभावा मर्त सेवन. हे यमराज, जे उद्या नाहीये ते मला तुम्ही आज देता, पण तुम्ही आज देता म्हणून मी त्यांचा उपभोग घ्यावा असं तुम्हाला जर वाटत असेल ना, आज सर्वेंद्रियानाम जरयंती तेज. अरे आता गोड दृष्टांत आहेत, तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातलंच आहेत. असं भुकीच्या अगोदर तरतरी असते, भुकीच्या थोडा अगोदर जे ना तरतरी असते, पोटामध्ये जडपणा नसतो. भाजी भाकरी खाल्ली ना तरतरी कायम राहते. पण स्पेशल जेवण केलं ना तरतरी नाही. सर्वेंद्रियानाम जयंती तेज, ते नचिकेताला कहतो. सुस्तपणा निर्माण, गुलाबजाम, बासुंदी, बालुशाही, असं पुरणपोळी खूप बेस्ट खाऊन बघा तुम्ही. मग प्रेमातून दुःख वाढलं जातं. आणि ठोसून ठोसून ते पोटामध्ये एकदा भरलं की मग तास अर्धा तास गेला ते जेवण केल्यानंतर, जसं काही पोटाला दगड बांधलेला आहे अशी त्याची चाल असते. जेवला नाही तो, चालतच नाही, इतकं तिने खाल्लेला असतो. आणि मग अंथरूण कुठे आहे त्याच्या अतिरिक्त त्याला जगात दुसरा देव आहे की दुसरे विचार सुचतच नाही. जाऊन एकले की डोळाला असं शब्दाचा अर्थ लक्षात ठेवतात. इंद्रिय बंद होतात, विचार बंद होतात आणि दिवसा क्षरपणा निर्माण होतो. अर्थाने काय लागू, एक दिवस एक अन्न खाल्ल्यामुळे वाया लागला. एक दिवस कारुण्यपणा असला, एक दिवस एक चुकीचं अन्न खाल्ल्यामुळं संपूर्ण दिवस वाया लागला. विचार बंद होतात, आचार बंद होतात, शरीर. मी तुम्हाला फार सिंपल पद्धतीने सांगितलं बरं. जर का ते न पचणारी गोष्ट असली ना तिथूनच रोगाला सुरुवात होते, जो आयुष्यभर आपल्या बरोबर असतात. बीपी म्हणजे काय, डायबिटीस म्हणजे काय, अति विषयाचा भोग. लक्षात येते काय बोलले? अति विषयाचा भोग. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला, कदाचित सांगितलं असेल ज्ञानेश्वरी प्रवचनामध्ये, हे रोग एकदा झाले ना हे मरेपर्यंत पाहुणे असतात. कधी कोणाचा डायबिटीस गेला असं ऐकले का तुम्ही? नियंत्रित आहेत म्हणतात, त्याचा शब्द फार वेगळा आहे. आणि ते डायबिटीस नियंत्रित राहण्यासाठी सगळं नियंत्रण ठेवावं लागतं, तेव्हा तो नियंत्रित राहतो. त्याला दुसरं कामच नाही. मागच्या महिन्यात साखर पाहिजे व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं, पण खायची म्हणजे शरीर ज्याच्यातून ईश्वर प्राप्त होतो त्या शरीराला आपण रोगी करतो केवळ आहारी गेल्यामुळं. आहारी गेल्यामुळं किती सुंदर शरीर आहे. कुठलं पार्ट मिळत नाही मार्केटमध्ये, डोळा मिळत नाही, कान मिळत नाही, पोट मिळत, काही मिळत नाही. लोक म्हणतात किडनी बदलता येते, बदललेली किडनी किती सक्सेसफुल होते, किती कार्यरत होते, हा नंतरचा प्रश्न आहे. पण कापणं महत्वाचं आहे. सर्वेंद्रियानाम जरयंती तेज. मी जीवनाबद्दल बोललो बरं का, सगळं असंच आहे.
बुद्धिमान मुलं असतात, 1,00,000 रुपये पगार दिला जातो कंपनीमध्ये. किती पगार आहे? 1,00,000 रुपये पगार आहे. आई वडील खुश. त्याचं तारुण्य विकत घेतलंय त्या कंपनीनं, हे त्या मुलाला कधी कळत नाही. 1,00,000 रुपये महिना दिला जातो, गाडी दिली जाते, फ्लॅट दिला जातो. सकाळी 7ला मुलगा जातो कामाला, रात्री 10ला परत येतो. तारुण्य विकत घेतलेलं. त्याला मिळतात 1,00,000 रुपये, पण जिथे काम करतो त्याला करोडोचा फायदा करून देतो. म्हणून ही श्रीमंत माणसं बसून असतात, सगळं मॅनेजर काम करत असतात. त्यांचं बघा ते कुठे? अमेरिकेला गेले, स्वित्झर्लंडला गेले. मला कंपनी विकत घेतली तुम्हाला. याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं दुर्भाग्य सांगतो. सोन्याच्या दुकानावर गेलात, बँकेमध्ये गेलात, तिथं जो सेक्युरिटी ऑफिसर असतो ना, सेक्युरिटी गोळी नसलेली बंदूक घेऊन उभा असतो. 10ला बंदूक घेऊन उभा राहतो. बँक बंद होईपर्यंत उभा असतो. 5,000 रुपये 10,000 मिळत आहे. मिळतात का नाही मला माहित नाही, मला काही देणं नाही ना. हे नचिकेता काय सुचवतो तुम्हाला ते सांगतो. 10 तास उभं राहायचं आणि रक्ताचा जो प्रवाह असतो ना, तो पायाच्या दिशेने येतो आणि पायातल्या ज्या नसा असतात ना, सगळ्या बाद होतात. एक सारखा रक्ताचा प्रवाह ते पायाच्या दिशेने आलेला असतो. सगळ्या नसा फुलतात आणि नसा एकदा मोठ्या झालेला त्याच्यावर इलाज नसतो. 5,000मुळे अनमोल किमतीचं शरीर बर्बाद करून टाकतात. त्याला विचारा महाराज का उभारायला पर्याय नाही. त्याला म्हणतात आहार. सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजः. जेवण असो, नोकरी असो, व्यापार असो. व्यापाराची माणसं पण काही सुखी असतात काही विचार करा. सकाळी 7ला जातात, डोक्यामध्ये सगळा बाजार, रात्री 10 पर्यंत. वर्गणी कितीही मागा, द्यायला तयार. तर त्यांना मागत तुम्ही येऊन 2 शब्द ऐका, आपल्याला जमत नाही. हे धंदाच किती गुंतलेले ते मानवी जीवन. बरं 50 वर्ष तुम्ही दुकानदारी केली, कुठला पाय तर सुधारला तुमचा? डोळा सुधारला, कान सुधारले. पुढे डॉक्टर सांगतो बसणं जास्त होतं म्हणून डायबिटीज झाला. सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजः. आणि त्याच्यामध्ये एक शब्द फार गोड आलेला आहे. नचिकेता अतिशय बुद्धिमान आहे. याच्या अतिरिक्त एक वर्ग असा आहे, तो सेल करत असतो. बोलू नये प्रवचनामध्ये, पण आता तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात, माझ्या बोलण्याचा फार वाईट अर्थ घ्यायला असं नाही. तो मुळात तिथे आलेला आहे. ते जे चौफुल्यावर जाणारी लोक आहेत ना, तमाशा पाहणारे, स्त्रियांचा डान्स पाहणारे, त्यांचं इथं वर्णन आलेलं आहे. खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. नचिकेता सांगतो, तो मला सांगतो, इमा रामा सरता सतोर्या. सुंदर सुंदर स्त्रिया या जगामध्ये येत आहेत. त्यांचं नृत्य, त्यांचं गीत, त्याचा आस्वाद घे. तुम्ही मला म्हणताय ही जी माणसं त्या ठिकाणी जातात, काय बर्बाद करून येतात? सगळं बर्बाद करून येतात. बारमध्ये जाणारी, चौफुल्यावर जाणारी, तमाशात जाणारी काय बर्बाद करून येतात? नाही, सगळं बर्बाद करून येतात. घरात किंमत राहत नाही. ज्यांना यांनी किंमत दिली ते यांना किंमत देत नाही. मनुष्य म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. नचिकेता सांगतो, हे शिकवतो का तू मला? आणि इतका गोड शब्द सांगितलेला आहे की नृत्य गीत तुलाच लागला, तवैव वाहत तव नृत्य गीत आहे. नृत्य आणि गीत तुझी तुला लागला, हे शिकवतो का तू मला? नचिकेता सांगतो. ते नचिकेताची शब्द आहे. याच्यासाठी मी वर मागितलेला नाहीये. मला मी वर मागितला म्हणजे तुम्हाला काय बर्बाद करण्यासाठी वरदान देतोस का? नृत्याची किती दिवस ऐकणार आहेत? असे काही काही माणसं महाराज असेल शेतासारखी उचलून आणावे लागतात. सगळ्या अंगाने बर्बाद होतात. श्रीमंती असते, सगळं सगळं बर्बाद होतं. आणि राहिला पैशाचा विषय, राज्य देतो म्हणून तुम्हाला सांगतो, आज जगामध्ये कुठला माणूस पैशानं तृप्त झालेला आहे? एक माणूस दाखव मला. कुमार म्हणतो ना यमाला, न विकते न तरपणीयो मनुष्य.
सगळं जीवन जगण्याकरता पिढ्यानपिढ्या पुरेल एवढा पैसा कमवून ठेवतात, पण मेंदू पुन्हा पैशामध्ये गुंतलेला असेल. आणि कुमार सांगतो, न निघतील दर्पणीयो मनुष्य. जगात कुठलाही मनुष्य हा पैशानं तृप्त होत नाही. तुम्ही आता पेपरला बातमी ऐकलेलीच आहे, ऐकतच आहात. चालूच आहे धंदा, किती कमावं याला अंतच नाही, किती कोटी कमावे त्याला अंत नाही, काही नाही, चालूच आहे सगळं. तो कुठेतरी थांबावं असं वाटत नाही. शिल्लक आहे अजून, शिल्लक आहे अजून, शिल्लक आहे अजून. आणि ह्या श्रीमंत लोकांना असं वाटतं पैशानं मी हे सगळं साम्राज्य विकत घ्यावं आणि सगळ्यांनी मजा ऐकावं. सगळे ऐकतील तुझं, पण तुझं शरीर तुझं ऐकणार नाही, तुझी इंद्रिय तुझं ऐकणार नाही, तुझी बुद्धी तुझं ऐकणार नाही. त्यावेळेस काय करणार? म्हणून फार गोड शब्द. म्हणून देवा तू म्हणतो मला नको, न विकते नंतर पडी म्हणून. आणि राहिला तुझा प्रश्न, हे जे लोभ दिला होता त्याचं निरसन आहे नव्हतं. आता भीतीचं निरसन फार सुंदर करतं. तू सांगत होता की देवाधिकांना हे कळत नाही. मग देवाधिकांना कळत नसेल तर त्यांचा प्रश्न येतो, त्यांना कळत नसेल. मग त्यांना कळत नाही म्हणून मला कळणार नाही, इतका मूर्ख मला समजू नको. त्यांना कळत नसेल, ते भोगामध्ये लिप्त आहे, उर्वशीचं नाच गाणं ऐकण्यामध्ये लिप्त आहे, त्यांना कळत नसेल, त्यांना वैराग्य नसेल म्हणून कळत नसेल. तर त्यांच्याबरोबर माझी तुलना करतो का? यमाला प्रश्न आहे, त्यांच्याबरोबर माझा अभ्यास करतो का? नाही. तुमचा अंदाज चुकीचा आहे माझ्याबद्दल. माझी डोळे उघडलेले आहेत. देवाला कळत नसेल, नसेल कळत. भोगाडी पुरुषाला तसं नाही. मला माझा प्रश्नच पाहिजे. जो यम भीती दाखवत होता, जो मृत्यूदेव होता, प्रलोभन पुढं करत होता, लोक पुढं करत होता, त्याने असं आलिंगन दिलं महाराज त्यांना शिकवताना. आणि डोक्यातून हात फिरवला. अरे मी तुला फसवत नव्हतो, फसलेलं आहे का ते पाहतो. आम्ही तर ताणलेली माणसं, आमच्या मेंदूमध्ये असे प्रश्न आहेत. आम्हाला असं वाटतं कुणीतरी असेच प्रश्न विचारावे, अध्यात्माचेच प्रश्न विचारावे. आम्हाला असं वाटत नाही सामान्य प्रश्न विचारावे. पण तुझ्यासारखा तयार वैराग्यवान श्रोता मला मिळत नाही. तो आज मिळाला म्हणून मला आनंद होतो. गीतेमध्ये फार गोड प्रश्न आहे बरं का. अध्यात्मातला प्रश्न विचारला अर्जुनाने, तर युद्धाचा प्रसंग आहे, लढत नाही, युद्ध करत नाही, ठीक आहे. पण अध्यात्मातला प्रश्न विचारला, भगवंत खुश झाले. भगवंताने सांगितलं, अर्जुना तुझ्यासमोर बोलायला फार आनंद वाटतो, कारण की तू अध्यात्मातला प्रश्न विचारतो. आणि आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे. शब्दांचे प्रयोग लक्षात घ्या म्हणतात, काय भगवंताचा शब्द अखंड बोलो आवडे. लोक म्हणतात देव बोलत नाही, आणि भगवंत म्हणतात मला इतकं बोलायला आवडतो, अखंड बोलो आवडे. अखंड सतत बोलायला आवडतं, पण काय करावं, न गोडे सुखी यायचे. विचारणारी माणसं भेटत नाहीत, म्हणून मला गप्प बसावं लागतं, म्हणून देव बोलत नाही. देवाच्या आवडीविषयी जर बोललं ना, हा महत्वाचा भाग आहे. आवड काय हे कळायला पाहिजे, काय आवडतं, आणि ते आवड पुढे केली की बोलायला लागतं. भगवंत म्हणतो काय करावं, अखंड बोलू आवडे. माझे भक्त जर माझ्या मंदिरामध्ये येत असतील, सत्संगामध्ये येत असतील, मी बोलणार नाही असं नाही, अखंड बोलू आवडेल, पण तुझ्यासारखी विचारणारे पाहिजे. नाही तर काही काही असे विचित्र प्रश्न विचारले जातात, ते मन इतके खराब असतात, त्याचे शरीर इतके खराब असतात, बोलू वाटत नाही मला. म्हणून नचिकेताला असं आलिंगन देतो यमराज. काय सुंदर विचारधारा आहे तुझी. या जगाबद्दल, या स्वर्गाबद्दल ज्या ज्या संकल्पना आहेत त्या तुझ्या इतक्या स्पष्ट आहेत, इतक्या चांगल्या स्पष्ट असणाऱ्या कल्पना आता मी तुला अध्यात्म शिकवतो.
आणि मृत्यूदेवता सांगतात की माझे अनुभव तुला जे मी दिले ते मी माझे अनुभव सांगतो. आपली वेळ संपत आलेली थोडा अवघड विषय सकाळचा, म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तुकोबारांचा विषय, संध्याकाळचा विषय थोडा वेगळा आहे आणि सकाळचा विषय चिंतनीय विषय आहे. कुठेतरी आपल्या जीवनाला गरज येणारा, भविष्यामध्ये आपल्या जीवनाबरोबर जे धोके येऊ शकतात, कुठेतरी आपली आदळ आपत होऊ शकते, त्यातून हे शब्द, हे वेद, या कथा आपल्याला व्यतीतून दूर करणारे आहेत, सोडवणारे आहेत. किती भाकड कथा आहे किंवा काहीतरी बोललं जातं, काहीतरी आश्वासनं दिली जातात, असं नाहीये. जे जीवन आपण जगतो त्याच्यामध्ये संभावित जे धोके उपस्थित होतात त्याच्यातून निष्ठावत होतं, त्याची पूर्वतयारी म्हणजे खऱ्या अर्थानं सत्संग असतो. साधू संतांचे शब्द असतात, जीवनाविषयी अंग, हे जीवन आहे आपल्या जीवनात. आणि ते आपण ऐकत आहात, शांत रीतीने ऐकत आहात. आणि अकोल्याच्या बाबतीमध्ये विशेषतः आहे, असं खूप कमी ठिकाणी श्रोते शांत असतात. श्रोत्यांची संकल्पना काही ठिकाणी अशी असते, चाललेलं कीर्तन बंद करावं असं काही ठिकाणी वाटतं, पण आम्ही दिलेलं असतं म्हणून कीर्तन बंद करत नाही, तो टाइम पिरियड आम्हाला पूर्ण करावा लागतो. नाहीतर श्रोते आणि सांगणारे दोन्ही या जगामध्ये दुर्मिळ. काय ऐकावं, जे ऐकल्याने माणूस विचार पर होतो ते ऐकावं. विचार खड्ड्यात जातात असं नाही, विचार करावा या शब्दावर असे विचार जर ऐकले ना, 2 पावलं जीवनात आपली पुढे पडतात. आणि हे विषय असे आहेत, एकदा ऐकलं ना पुन्हा ऐकायची गरज नाही पडत. हे अध्यात्म असेल, पुन्हा पुन्हा ऐकायची गरज नाही, कारण की भाकर कथाने ही जीवनातले अनमोल तत्वज्ञान आहेत, सिद्धांत आहेत, ठिकाणं आहेत. घसरण्याचे जसे ठिकाणं सांगितले जातात तसं उत्थानाचे मार्ग सांगितले जातात, त्याला शास्त्र म्हणतात. तो विषय आपला आजचा पूर्ण झालेला आहे. नचिकेताच्या विषयावर यमराजाची काय प्रतिक्रिया उमटते आणि कशा रीतीनं नचिकेताबरोबर संवाद केला जातो त्या संबंधी आपण उद्या सकाळी 9:30 वाजता पाहू. आणि संध्याकाळी बरोबर 7 वाजता जे संत चिकित्सा, संतत्व ही चिकित्साची काल आपण प्रारंभ केलेली आहे, त्याच्यावर आपण संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे योग चांगला आहे. सकाळी उपनिषद दर्शन आहे आणि संध्याकाळी जगद्गुरु तुकोबारांचा अनुभव आहे. असं दोन्ही एकमेकाला पूरक असा विषय आहे. त्यातला आज पहिल्यांदा आहे, 4 दिवसाचा विषय आहे, 4 तारखेपर्यंत आहे. 4 दिवसामध्ये आपल्याला जेवढं देता येईल, जेवढं तुम्हाला शांत रीतीने ग्रहण करता येईल तेवढं आपण ग्रहण करू आणि भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी याच अर्थाने हे श्रवण आहेत असं समजून आजची सेवा या ठिकाणी थांबवतो. सुंदर